आज मुंबईतल्या MMRDAच्या मैदानावर झी परिवार आयोजित बुल रनचा उत्साह पाहायला मिळाला। झी बिझनेस आणि BSE यांच्या संयुक्त विद्यमानं बुल रनचं आयोजन केलं गेलं होतं। तरुणाईसोबतच ज्येष्ठ नागरिक, उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी या बुल रनमध्ये सहभाग नोंदवला। झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी हेल्थ इज वेल्थ असा संदेश त्यांनी दिलेला होता। हेल्थ ॲज वेल ॲज वेल्थ हा संदेश त्यांनी बुल रनच्या माध्यमातून दिला होता। इतनी भीड़, इतना उत्साह देखकर बहुत अच्छा लग रहा है। मुंबई में इतनी सुबह लोग आते हैं, वो भी संडे के दिन। तर यावेळी कमलेश सुतार यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। पाहूयात। इसी तरह से जुड़े रहिए, हेल्थ के साथ वेल भी बनाइए। शुक्रिया, थैंक यू सर। कमलेश सुतार, कमलेश सर, खरं तर आपण रोजच भेटतो, मात्र आज बुलरनच्या या संपूर्ण माहोलमध्ये, या वातावरणात तुम्हाला भेटणं आणि तुमचा काय अनुभव आहे हे विचारणं माझ्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहे। नाही, मी काय धावलो नाही, आज फक्त इथे चीअरअप करायला इथे आलो आहे। आपल्या झी परिवाराचा हा एक खूप मोठा इव्हेंट आहे आणि आपण गेली अनेक वर्ष खरं तर या बुलरनचं आयोजन केलं येते। गेली काही वर्ष खरं खंड पडला, पण यावर्षी त्याच उत्साहामध्ये आणि त्याच जोशामध्ये या बुलरनचं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन झालं आणि हजारो स्पर्धक इथे आलेत। सकाळी सकाळी धावती मुंबई बघायला मिळते आपल्याला। इतर वेळेस मुंबई वेगळ्या प्रकारे धावताना दिसते, आज ॲक्च्युली मुंबईकर धावताना दिसले। मोठ्या प्रमाणात इथे सगळे आले होते आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण इथे जास्त सहभाग तरुणांचं पण एक गोष्ट आणखी आहे, तरुणांसोबतच इतरही अनेक वयोगटातले पुरुष महिला इथे सहभागी होताना दिसत आहेत। जोश सगळ्यांमध्ये सारखाच दिसून येतो, म्हणजे तरुण असोत किंवा मध्यमवयीन असोत किंवा अगदी काही ज्येष्ठ नागरिकही याच्यामध्ये हिरिरीने सहभागी झाले होते। त्यामुळे तो जोश दिसतो आहे लोकांचा आणि या स्पर्धेबद्दल खरं तर ही अनेक वर्ष असल्यामुळे त्याचं एक नाव आहे, त्या स्पर्धेचा एक लौकिक आणि झी परिवारातर्फे होणारा हा मोठा इव्हेंट आहे। त्यामुळे त्या ब्रँडकडे लोकांचा जो ओढा असतो त्याच्यासाठी येणारी लोक आहेत, हे फार आपल्याला समाधान देणारी बाब आहे। कुठली हेल्थ टिप आपल्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा? नाही, माझा हेल्थचा एकच मंत्र आहे की आनंदी राहा, सुखी राहा, हसत राहा नेहमी। आणि मी थोडंफार जे काय करतो हेल्थसाठी, सकाळी थोडं चालणं असेल किंवा थोडाफार योगा असेल, मेडिटेशन असेल, याच्या पलीकडे फार माझा हेल्थशी याकडे बघून संबंध असं वाटणार नाही, पण तरीसुद्धा आनंदी राहा हा सगळ्यात मोठा मंत्र आहे की आनंदी राहा, उत्साही राहा। नक्की पुढच्या बुलरनपर्यंत कदाचित तुमचा हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचेल आणि सर सुद्धा कदाचित या बुलरनमध्ये आपल्याला धावताना पुढच्या वर्षी नक्की बघायला मिळतील अशी अपेक्षा करूयात। कॅमेरामन मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।